नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत शुक्रवार, श्रावण शुक्रवारमधील जेवतीची कथा. तर चला तर आपण कथेला सुरुवात करूयात. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राज्य करीत होता. त्याला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय करावं? एका सुईणीला बोलावलं, धाडवलं. अगं सुईणी, मला लाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीने कबूल केली. ती तपास करू लागली. गावात एक गरीब ब्राह्मण बाई राहत होती. ती ब्राह्मण बाई गर्भार होती. सुईणीने तिच्या घरी गेली. बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळल. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिने होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणींकडे आली. राणीसाहेब, आपल्या नगरात एका ब्राह्मणांची बायको गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षणे सर्व मुलाची दिसत आहेत. तेव्हा आपल्या वाड्यापासून तो त्या ब्राह्मणांच्या घरापर्यंत कोणाला कळणार नाही असे भुयार कताप आपल्याला दिवस गेल्याची अफवा पसरावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला. जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळे लागल्याचं राणीने ढब केलं. पोट मोठे दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचंही पोट दुखू लागलं. सुईणीने बोलावून आणलं. त्याचबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सुईणीने सांगितलं. ती धावत राणींकडे आली. राणीला पोट दुखण्याचा सोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणांच्या घरी आली. बाई, तुझी पहिली खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने राणींकडे पाठविला आणि एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधिला आणि त्या ब्राह्मण बाईंपुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटा झाला असं सांगू लागली. त्या बाईने नशिबाला बोल लावला. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतपणी झाल्याची बातमी पसरली. मुलांचं कोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय ज्योती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ती त्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज, कारलीचा मांडवा खालून जाणे वर्ज केले. तांदळाचं धुणं वलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती ब्राह्मण स्त्री न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा राजपुत्राची नजर तिच्यावर पडली. हा मोहित झाला आणि रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा ती गाय म्हणाली, जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय धोक्यात भिन काय? हे ऐकून राजा मागे फिरला. घरी जाऊन आपल्या आईपासून काशीला जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले झाली, पण ती 5ही 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे? ज्योतीने उत्तर दिले, अगं माझे ते नवसाचे बाळ निजले आहे. मी काही त्याला वलांडू देणार नाही.
मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तरात्र झाल्यावर सटवी व जिवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे यांचा मुलगा जगला व वाटू लागला. पुढे राजाने काशीला गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायकांपुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे यांचे कारण काय ते समजेल. राजाच्या मनात मोठी चुटपुट लागली. तो घरी आला. मोठ्या थाटाने मावंदे केले. त्या दिवशी शुक्रवार होता. ताटात ताकीद दिली. घरी कोणी धूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला या. ब्राह्मणबाईला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला. मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईल. राजाने कबूल केले. जिथं तांदूळाचं धुणं होतं ते सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे. पुढे पान वाढली. मोठा थाट झाला. राजानं तूप वाढायला घेतले. ताटात वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेमाचे पाना फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या. त्या ह्या राजाच्या तोंडात उडाल्या. ती हातची तुपाची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा त्याची आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असे होण्याचे कारण काय? तिने सांगितले की ती तुझी खरी आई आहे. मी तुझी मानलेली आई आहे. असे सांगून तिने सर्व खरी हकीकत त्याला सांगितली. पुढे भोजन समारंभ संपन्न झाला. नंतर त्याने आपल्या खऱ्या आईबापास आपल्या वाड्याशेजारी वाडा बांधून दिला व त्यांच्यासह राज्य करू लागला. राजा जिवती त्या ब्राह्मण स्त्रीस प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.